मी स्नेहल जोशी. नमस्कार. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मोलमजुरी करणाऱ्या मजुरांचे खूप हाल होतात. बिचाऱ्यांचा हातावरचं पोट, पण हाताला काम नाही आणि खिशामध्ये दाम नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे. अर्थात त्यांची सुद्धा काळजी बरेच जण घेत आहेत. त्यांना 2 वेळचं अन्न मिळेल याची सोय करतायत. पण हा मजूर जेव्हा काम करत होता ना, तेव्हा दिवसभर काबाड कष्ट करून पोटापुरतं मिळालं की उशाशी पाटी घेऊन तो गाढ झोपायचा. आजचा दिवस तर छान गेला या आनंदात त्याला अगदी गाढ झोप लागायची. अहो, जे श्रीमंतांनाही जमत नव्हतं ते ह्या मजुराला मात्र गाढ झोपेचं सुख होतं बरं का. झोप जणू काही त्याच्या अधीनच होती. काय आली का कविता लक्षात? तुम्हा आम्हा सर्वांचीच लाडकी कविता संत तुकडोजी महाराजांची या झोपडीत माझ्या. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. ही परिस्थिती लवकर सुधारू दे आणि ह्या मजुराला त्याचं सौख्य परत मिळू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.